गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। पिछले क्लास में हम लोगों ने जो कश्मीरी सेब इसके बारे में हम लोगों ने बहुत कुछ चर्चा जो कर चुकी है, जो इसके द्वारा जो हम लोगों ने जान चुके थे कि प्रमुखतः जो प्रेमचंद जी के द्वारा रचा गया इस कहानी के द्वारा जो धोखेबाजी का व्यवहार जो किस तरह दुकानदार ने जो क्या किया था, लेखक के साथ धोखेबाजी किया था। किसने? दुकानदार ने। जो किस तरह जो उन्होंने धोखेबाजी किया था, जो यहाँ हम लोगों ने जो चर्चा कर चुके थे कि जो बाजार में हम कोई जो खरीदना हो तो आंखें खोलकर खरीदना चाहिए। ये विचार को हम लोगों ने सबसे पहले जानना है। ये सभी प्रेमचंद जी ने अपने अनुभव के द्वारा व्यक्त किया है। अपने अनुभव जो चुपचाप उन्होंने नहीं कहा है, स्वयं अनुभव करके, जो बाजार में उन्होंने अनुभव करके ही उसको इस कश्मीरी सेब नाम से हमारे सामने कहानी को रखा है। जो उन्होंने जो चौराहे में जो कल रात को जो जरूरी चीज़ें खरीदने के लिए चौराहे में या चौक में गए थे, जो चौराहे जो चौक में गए थे, वहाँ पंजाबी दुकानें रास्ते के दोनों ओर पड़ते हैं। वहाँ एक दुकान में जो किस प्रकार के जो सेबों को सजावट किया था, गुलाबी रंग का, जो सेब का रंग गुलाबी रंग का जो सेब को सजावट किया था। जो ये देखकर उनके मन में क्या हो गया, उसको खाने की तीव्र इच्छा प्रकट हुई। मैंने बताया था, ಬಾಯಲ್ಲಿ ನೀರೂರುವುದು. ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತುವನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಅದನ್ನು ಸೇವನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆ बरतಕ್ಕಂಥದ್ದು। इसी तरह जो उनके मन में जो विचार आया कि सेब को खाना है, तब आजकल हम लोगों ने देख रही है जो शिक्षित लोग, जो केवल शिक्षित लोग मात्र ही नहीं, अशिक्षित लोग भी जो क्या कर रहे हैं, शिक्षित लोग मात्र ही नहीं हैं और एक प्रकार के लोग किसके बारे में विचार कर रहे हैं? स्टूडेंट्स देख लो, विटामिन के बारे में। विटामिन के बारे में चर्चा कर रहे हैं। किस प्रकार के विटामिन? मैंने बताया था ABCD एक्सेट्रा ऐसे विटामिन, प्रोटीन, कैल्शियम, इसके बारे में चर्चा कर रहे हैं। इसी तरह जो सबसे पहला देखते थे, किसको ना पूछते थे? जो टोमेटो। टोमेटो को किसी ने नहीं पूछते थे, लेकिन जो उसके द्वारा होने वाला विटामिन को देखकर आज क्या हो गए हैं, ये टोमेटो भोजन का एक आवश्यक अंग बन गया है। भोजन का एक अंग क्या? टोमेटो भोजन का एक अंग बन गया है। इसी तरह गाजर भी। गाजर मतलब क्या है? मूली। मूली, कैरेट, मूलंगी, उसको गाजर बोलते हैं हिंदी में। ऐसे गाजर भी सबसे पहले जो किसका? गरीबों का पेट भरने का एक चीज था। धनवान लोग उसके द्वारा हलवाई मात्र खाते थे, लेकिन अब जो उसमें होने वाला विटामिन को देखकर अब क्या हो गया है, जो उसके द्वारा होने वाला विटामिन के द्वारा ही ये तो जो आज मेजों में मेज ऐसा कहते हैं। मेजों में मतलब है कि जो सब्जियों में जो या फलों में, सब्जियों में उसका स्थान मिल चुका है। किसको? गाजर को भी। ये हम लोगों ने देख लिया था। और इसके साथ साथ सेब के विषय तो अलग है, जो उन्होंने जो कंपैरिजन कर रहे हैं सेब और आम, इसको कंपैरिजन कर रहे हैं। सेब तो जो आम से बढ़कर भी नहीं है, घटकर भी नहीं है, रस और स्वाद में, टेस्ट में। लेकिन हम लोगों ने देखते हैं सेब में एक प्रकार का जो विशेष गुण है, जो किसमें? सेब में जो गुण के द्वारा जो देखा जाता है उसमें विशेष प्रकार का गुण है। ये भी हम लोगों ने देखना है, जो स्थान मिल चुका है। जो इसी कारण से आज सेब तो जो स्वाद के द्वारा ना देखते हैं, गुण के द्वारा ही देखना चाहिए।
इसलिए लेखक ने जो क्या किया, जो उसको खाने की इच्छा होने के कारण उसका मोल भाव किया। मोल भाव मीन्स क्या है, ಕಾಸ್ಟ್ ಪ್ರೈಸ್. ಸೊ उसके बारे में ಕಾಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಸೊ ಅದರ ಕಾಸ್ಟ್ ಎಷ್ಟು ಅಂತೇಳಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ಸೊ ಅವ್ರ ಹತ್ರ ಬಾರ್ಗೇನ್ ಮಾಡೋದು ಎಕ್ಸೆಟ್ರಾ ಎಕ್ಸೆಟ್ರಾ ಶುರುವಾಯಿತು. दुकानदार ने कहा, दुकानदार ने लेखक से कहा, बाबूजी बड़े मज़ेदार सेब आए हैं जो कश्मीर के, आप घर ले जाइए, इसे खाइए और अपना तंदुरुस्ती और भी अच्छा हो जाएगा. स्टूडेंट अंडरलाइन ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾ ಸೆಂಟೆನ್ಸ್ನ, ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿ ಕೇಳ್ತಾರೆ. दुकानदार ने लेखक से क्या कहा, ऐसा जो प्रश्न पूछा जाते हैं, इसलिए जो उसको भी याद रखना. जो और उन्होंने जो कहते हैं जो बड़े मज़ेदार सेब आए हैं कश्मीर के, विशेषतर कश्मीर से सेब आए हैं, इसलिए इसे घर ले जाइए और तुम्हारा तंदुरुस्ती अच्छा हो जाएगा, ऐसा दुकानदार ने कहा. लेखक ने जो बाद में क्या किया, अपने रुमाल निकाल कर उसको दे दिया. रुमाल टवेल अन्न ಅವನ ಕೈಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅಂಗಡಿ ಅವನ ಕೈಗೆ दे दिया और कहा, हाँ चुन चुन कर रख लेना, चुन चुन कर ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಚೆನ್ನಾಗಿರೋದನ್ನ ಇಡಬೇಕು. ಎಲ್ಲಿಗೆ, ತೂಕಕ್ಕೆ ಇಡಬೇಕು, ತೂಕದಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸೊ ತಿಳಿಸ್ದ. चुन चुन कर रखना. दुकानदार ने तराजू उठाई. बाद में दुकानदार क्या किया, तराजू मीन्स ನಾನು ಏನಂತ ಹೇಳಿದ್ದೆ, ತರಾಜು ಅಂದರೆ ಸ್ಕೇಲ್, ತರಾಜು ಸ್ಕೇಲ್. ಸೊ ಸ್ಕೇಲ್ ಅಂದರೆ ವೇಯಿಂಗ್ ಸ್ಕೇಲ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ವೇಯಿಂಗ್ ಸ್ಕೇಲ್ಸ್ ತೂಕಕ್ಕೆ ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಇದು ಸ್ಕೇಲ್ ಅಂದರೆ, ಆಮೇಲೆ ನಾವು ಮ್ಯಾಥಮೆಟಿಕ್ಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಕೇಲ್ ಅಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ಸ್ಕೇಲ್ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ತಕ್ಕಡಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಅದನ್ನು. ಸೊ ತರಾಜು ಉಠಾಯಿ आपने नौकर से बोला, अपने नौकर से कहा, सुनो जो आधा सेब कश्मीरी सेब चुनकर लाना. किस प्रकार के सेब, कश्मीरी सेब को चुनकर लाना, ऐसा दुकानदार ने किससे कहा, अपने नौकर से कहा. सो उस नौकर ने या उस लौंडा, उस लड़का जो क्या किया, सो उस लड़का ने जो क्या कर दिया, जो घर ने दुकान के अंदर गया और जो उन्होंने कितने सेब लाया, 4 सेब उठा कर लाया. 4 ಸೇಬ್ ನೋಡಿ, ಒಳಗಡೆ ಹೋದಂಥವನು 4 ಸೇಬುಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದ. 4 ಸೇब लाया. दुकानदार ने उसको तौल दिया. सो उसको तौलना, वेइंग ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. और जो उसको क्या कर दिया, एक ಕವರ್, ಲಿಫಾಫೆ ಮೀನ್ಸ್ ಕವರ್. ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ ಇದನ್ನು, ಲಿಫಾಫೆ ಅಂದರೆ ಕವರ್. ಒಂದು ಕವರ್ನಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸುತ್ತಬಿಟ್ಟು रुमालನಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟ. एक लिफाफे में जो उसको बांध कर उसको दे दिया. लेखक ने उसको कितने पैसे दिए थे, 4 ಆನೆ. ಸೊ ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟರು, 4 ಸೇಬ್ಗೆ 4 ಆನೆ ಕೊಟ್ಟರು, 4 ಆನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ 4 ಆನೆ ದಿಯೇ ಅಂದರೆ 4 ಸೇಬು ಅಂದರೆ ಒಂದು ಸೇಬು ಒಂದು ಆನೆ ಲೆಕ್ಕ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ. ಸೊ 4 आने पैसे भी दे दिया. सो घर आकर लिफाफा वो जैसा था वैसा रख दिया. जो उसको उन्होंने नहीं खोलना ओपन ಮಾಡಲಿಲ್ಲ. जो उसको क्या कर दिया, जैसा था वैसा, ಹೆಂಗೆ ತಂದಿದ್ರು ಅಂಗಡಿಯಿಂದ ಹಂಗೆ ಅದನ್ನು ಇಟ್ಬಿಟ್ರು, रख दिया. रात के संदर्भ में, लेखक के प्रकार रात के संदर्भ में फल, सेब या कोई फल खाने का नियम नहीं है. कोई फल रात को, सो देखो रात को कोई फल, सेब या आदि को खाने का कोई नियम नहीं है. ಸೊ ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತು ತಿನ್ನಲೇಬೇಕು ಅಂತ ಏನೋ ನಿಯಮ ಇಲ್ಲ. जो उन्होंने कहा रही है, फल खाने का कोई कायदा. ಸೊ ಹೇಳಿದೆ ನಾನು ಇದನ್ನು, ಕಾಯ್ದಾ ಅಂದರೆ नियम, कोई नियम नहीं है. फल खाने का कोई रात में ही खाना, ऐसा कोई नियम नहीं है.
जो इसलिए ऐसा रख दिया था। जो यानी अगले रोज़ मारने दिन सुबह या प्रातः काल मैंने उठा। सो प्रातः काल उठकर जो क्या कर दिया उन्होंने, हाथ मुँह धोकर जो नाश्ता करने के लिए, टिफ़िन खाने के लिए, नाश्ता ಅಂದರೆ ಟಿಫಿನ್ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ। टिफ़िन नाश्ता करने के लिए उन्होंने क्या कर दिया, एक सेब उठाया। जो कितने सेब लाया था, 4 सेब। 4 में जो उन्होंने एक सेब को उठाया, ಒಂದು ಸೇಬನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರು। एक सेब उठाए तो वो क्या हो गया था, सड़ा हुआ था। जो प्रश्न ऐसा आता है, जो सेब की हालत के बारे में लिखिए। 2 अंक या 3 अंक के प्रश्न पूछा जाते हैं। 2 ಅಥವಾ 3 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಲಾಗುತ್ತೆ। सेबನ परिस्थिति ಯಾವ ರೀತಿ ಇತ್ತು। जो सेब मतलब यहाँ पूरे लिखना, 4 सेबों के हालत के बारे में ही लिखना होगा। जो सबसे पहला सेब क्या हो गया था, सड़ा हुआ था। और जो उन्होंने सड़ा हुआ, और बाद में 1 रुपये का आकार, उसमें कितना सड़ा हुआ था देखो। जो सेब में 1 रुपये के आकार का, 1 रुपये के आकार, 1 ರೂಪಾಯಿ ಗಾತ್ರದಷ್ಟು ಅಗಲದಷ್ಟು ಸೊ ಏನಾಗಿತ್ತದೋ, जो उसका छिलका मीन्स सिप्पे, ಅದರ सिप्पे ಕೆಟ್ಟು ಹೋಗಿತ್ತು। 1 रुपये के आकार का छिलका गल गया था। ಗಲ್ ಜಾನ ಕೊಳೆತು ಹೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಥವಾ ಬ್ರೌನಿಶ್ಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು। 1 रुपये के आकार का उसका छिलका गल गया था। तब लेखक ने छिलका गल गया था, समझा रात को दुकानदार ने ना देखा होगा। ಸೊ ಲೇಖಕರು ಅಂದ್ಕೊಂಡ್ರು ಬಹುಶಃ ರಾತ್ರಿ ಅವನು ನೋಡಿರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಯಾರೋ दुकानदार ने देखने के लिए ना हो सकता है, ऐसा उन्होंने समझ लिया। जो रात को दुकानदार ने ना देखा होगा, ऐसा समझकर उन्होंने क्या कर दिया, सोच लिया, ना देखा होगा ऐसा समझकर उसको क्षमा के योग्य माना। ಅವನಿಗೆ ಅಂದರೆ ರಾತ್ರಿ ನೋಡಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಪಾಪ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಕ್ಷಮಿಸೋಣ ಅಂತೇಳಿ ಒಳ್ಳೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಮೂಡಿತು। ಯಾರ ಬಗ್ಗೆ, ಸೊ ದುಕಾನ್ದಾರ್ ಬಗ್ಗೆ। ಯಾರಿಗೆ, प्रेमचंद लेखकರಿಗೆ। इसलिए उन्होंने क्या कर दिया, बाद में दूसरा सेब निकाला, ना देखा होगा ऐसा समझकर दूसरा निकाला। मगर दूसरा सेब ही क्या हो गया था, वह दूसरा सेब जो क्या हो गया था देखो, सो उसका आधा भाग सड़ा हुआ था। 50% ಆ ಫ್ರೂಟ್ನ ಅರ್ಧ ಭಾಗ ಕೆಟ್ಟು ಹೋಗಿತ್ತು, आधा भाग सड़ा हुआ था। तब दुकानदार ने जो संदेह हुआ कि शायद दुकानदार ने मुझे धोखा नहीं दिया, ಹೌದೌದು ಸೊ ಇವನು ನನಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ಕತ್ಲೆ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಮಿಕ್ಸ್ ಆಗಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾವೆ ಅಂಥೇಳಿ ಆಗಲೂ ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಅಭಿಪ್ರಾಯನೇ ಬಂತು ಅಂಗಡಿಯವನ ಮೇಲೆ। ना देखा, मुझे धोखा नहीं दिया है। तीसरा सेब निकाला, ऐसा समझकर तीसरा सेब हंग अंद्ಕೊಂಡು 3ನೇ ಸೇಬನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು वो क्या हो गया था, वो जो सड़ा तो नहीं था, तो ಕೆಟ್ಟಂಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, लेकिन जो पूरे के पूरे एक तरफ से पिचक गया था। ಸೊ ನೋಡಿ ಅದು ಪೂರ್ತಿಗೆ ಪೂರ್ತಿ ಎಲ್ಲ ಪಿಚಕ್ ಗಯಾ था। ಪಿಚಕ್ ಜಾನ್ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಮುದ್ರಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು, ಏನು ಅದೆಲ್ಲ ಮುಟ್ತಿದ್ದಂಗೆ ಎಲ್ಲ ಕೊಳ್ತೋದಂಗೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಕೈಗೆ ಸಿಗದಂಥ ಸ್ಥಿತಿ निर्माण आगोगितो। जो इस तरह पिचक गया था। और जो तब जो का और बाद में जो उन्होंने चौथा सेब निकाला, सो इदादमेले 4ನೇ ಸೇಬನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರು। वो क्या हो गया था, वो तो जो एक प्रकार से बेदाग ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। सो बेदाग मीन्स क्या, साफ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಚೆನ್ನಾಗೇ ಇತ್ತು, साफ था, लेकिन उस पर जो एक प्रकार का काला सुर्का निकला था। काला सुर्का अदर मेले कಪ್ಪದಾಗಿ ಗೆರೆಗಳು ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು, काला सुर्का निकला था। और उसको काटा तो जो क्या होते हैं, ಬೇರ್ जैसा लगता था। ಸೊ ಬೇರ್ ಅಂದರೆ ಒಂದು ಫಲ್ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ, ಒಂದು ಹಣ್ಣು ಎಂಥದ್ದು ಅಂದರೆ ಸೊ ಊಟಿ ಆಪಲ್ ಥರ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಚಿಕ್ಕದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹಣ್ಣು।
बेर जैसा था, लेकिन उसको काटने से क्या होती है, दब्बे पड़ती है। दब्बೆ ಮೀನ್ಸ್ क्या है, ಬೆಂಡ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅದೇನಾಗಿತ್ತು, ಬೆಂಡ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಸೊ ಬದಲಾಗಿ ಸೇವನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ योग्यವಾಗಿರಲಿಲ್ಲ. वो तो खाने के लिए योग्य नहीं था. इस तरह क्या हो गया, चार से भी खराब हो गए थे. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಈ 4 ಸೇಬುಗಳು ಕೂಡ ಏನಾಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು, ಸೊ ಖರಾಬ್ ಹೋಗೈತಿ. ಖರಾಬ್ ಮೀನ್ಸ್ क्या है, ಕೆಟ್ಟು ಹೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಒಂದು खाने के लिए योग्य नहीं बना. जो वही प्रेमचंद जी ने कहती है, ये तो एक प्रकार के दुकानदार ने मुझसे जानबूझकर धोखा दिया है, ऐसा समझ लिया है या समझ लेता है, या दुकानदार ने मुझसे धोखेबाजी का व्यवहार किया है, ऐसा लेखक समझ लेता है. और इस तरह जो उन्होंने जो समझ लिया कि जो एक सेब भी, अगर एक सेब सड़ा हुआ तो क्या समझता था, उसको क्षमा के लिए योग्य समझता था. लेकिन चारों के चार भी खराब होने के कारण लेखक को जो दुखित होते हैं, और उन्होंने कहा ये तो एक प्रकार का चारित्रिक पतन, ऐसा जो उन्होंने उसके बारे में जो विचार व्यक्त करते हैं. और इसके बाद सोचा जो शायद उनकी निगाह एक सेब सड़ा हुआ तो शायद उनकी निगाह ना पड़ी होगी. अगर 4 से भी ऐसा हो गए तो जो उन्होंने समझा मुझे धोखेबाजी का व्यवहार किया है. ऐसी बातों को पिछले क्लास में हम लोगों ने जान लिया था. आगे लेखक ने और क्या क्या देखता है आगे देखेंगे. वो तो साफ धोखा है. ये क्या है, साफ धोखा. ನೋಡಿ, ದುಕಾನ್ದಾರ್ ಅಂದರೆ ಅಂಗಡಿಯವನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಇದು ಪರ್ಫೆಕ್ಟಾಗಿ ಬೇಕು ಅಂತಲೇ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ धोखा. जो देखो जो यानी परफेक्टली उन्होंने मेरे साथ धोखेबाजी का व्यवहार किया है. मगर इस धोखे में मगर ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕ್ಲೂ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इस धोखे में मेरा भी जो क्या है, मेरा भी सहयोग है. जो इस धोखे में ಈ ರೀತಿಯ ಮೋಸದಲ್ಲಿ ನಂದು ಪಾಲಿದೆ. ಅಂದರೆ ಲೇಖಕರಾದಂಥ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಅವ್ರದ್ದು ಕೂಡ ಒಂದು ಪಾತ್ರ ಇದೆ. जो धोखे में मेरा भी सहयोग था, मेरा उसके हाथ में रुमाल रख देना. ಸೊ ಇವರ ಡ್ರಾಬ್ಯಾಕ್ ಏನು, ಲೇಖಕರದ್ದು ಏನಪ್ಪ ಡ್ರಾಬ್ಯಾಕು ಅಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ जो उसके हाथ में रुमाल दे देना. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಆ ರುಮಾಲ್ ಏನಿತ್ತು ಅದನ್ನು ಅವನ ಕೈಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು. ಯಾರ ಕೈಗೆ, दुकानदार के हाथ में देने से ही शुरू हुआ. उनके हाथ में रुमाल रख देने का देना मानो वो धोखे देने की प्रेरणा दी. जो उनको धोखे देने के लिए लेखक ने ही प्रेरणा दिया था और प्रेरणा थी. उसने भांप लिया. भांप लेना मुहावरा, अंडरलाइन दट. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಬ್ಯಾಕ್ ಎಕ್ಸಸೈಸಲ್ಲಿ ಶಬ್ದಾರ್ಥದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಸೊ ಭಾಂಪ್ಲೇನ ಅಂತಂದರೆ ಪೆಹಚಾನನ, ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಲೇಖಕರ ದುಕಾನ್ದಾರ ಅಂಗಡಿಯವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗೋಯ್ತು ಈ ಮನುಷ್ಯ ಎಂಥವನು, ಯಾರೋ ಲೇಖಕರು. ಸೊ ಪ್ರೇರಣಾ थी, उसने भांप लिया कि यह महाशय अपनी आंखों से काम लेने वाले जीव नहीं है. ये महाशय या ये व्यक्ति अपने जो क्या है आंखों से काम लेने वाला व्यक्ति नहीं है. ತನ್ನ ಕಣ್ಣಾರೆ ತಾನೇ ಸ್ವತಃ ಇವರು ವ್ಯವಹರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ ಇವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಇವ್ರನ್ನ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಬೇಕಾದ್ರೂ ಮೋಸ ಮಾಡ್ಬೋದು ಅನ್ನೋದು ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗೋಗಿತ್ತು. आंखों से काम लेने वाला जीव नहीं है. और ना इतने चौकस है. चौकस, चौकस मीन्स क्या है, सचेत ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಚೌಕಸ್ ಅಂದರೆ ಸಚೇತ ಅಂದರೆ ಇವನು ಜಾಗೃತಿ ಇಲ್ಲ, जागृतनागिರ್ತಕ್ಕಂಥ व्यक्ति अल्लाह कि वह घर से लौट आने आए. वो फिर एक बार घर से लौट आने वाले व्यक्ति नहीं है. एक बार लेके गया है बस, जो उन्होंने छोड़ देता है. लेकिन जो उन्होंने वापस आने वाला व्यक्ति नहीं है.
ನೋಡಿ ಇವರು ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ಸು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲ, ಬಂದು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಕ್ಕಂಥವನಲ್ಲ ಇವನು ತಮ್ಮ ಕಣ್ಣಾರೆ ಅಂದರೆ ವ್ಯವಹರಿಸ್ತಕ್ಕಂಥವನಲ್ಲ ಇವನು ಅನ್ನೋದು ಅಂಗಡಿಯವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಜೀವನಗಿ ಅವ್ರನ್ನ ಇತನೆ ಚೌಕಸ್ ಹಾಕಿ घर से लौटाने आए, ತಗೊಂಡೋದ್ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಬರೋಂಥ ಮನುಷ್ಯ ಅಲ್ಲ. आदमी बेईमानी तभी करता है जब उसे अवसर मिलता है. जो देखो बेईमानी, ಸೊ ಇದು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಬೇಕು, ಬೇಇಮಾನಿ. ಸೊ ಬೇಇಮಾನಿ ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳುತ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತನ, ಬೇಇಮಾನಿ. ಸೊ उसका अपोजिट वर्ड है ईमान बेईमान, ईमान ಬೇಇಮಾನ್. ನೋಡಿ ಈ ರೀತಿ ಬರ್ತವೆ, ನೋಡ್ಕೊಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಬೇಇಮಾನ್ ऐसा बेईमानी, जो आदमी तभी बेईमानी करता है जब उसे अवसर मिलता है. ನೋಡಿ ಮೋಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಅವಕಾಶ ಬೇಕು, ಯಾವಾಗ ಅವಕಾಶ ಸಿಗುತ್ತೆ ಆವಾಗ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ. आदमी तभी बेईमानी करता है जब उसे अवसर प्राप्त होता है. इसी तरह दुकानदार को अवसर प्राप्त हो गया, इसलिए लेखक के साथ बेईमानी का व्यवहार किया. तभी करता है जब उसे अवसर मिलता है. बेईमानी का अवसर देना, बेईमानी जो उसको अवसर देना, जो क्या होती है अवसर देना, चाहे वो अपने ढीलेपन से, अपने ढीलेपन. ಸೊ ನಾವು ಯಾವಾಗ ಈ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ, ಅಪನೇ ಢೀಲೇಪನ್ ನಮ್ಮಷ್ಟಿಗೆ ನಾವೇ ಸ್ವಯಂಕೃತವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಓವರ್ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಕಿಸ್ಕೆ ಪ್ರತಿ, ದುಕಾನ್ದಾರ್ ಕೆ ಪ್ರತಿ, ಆ ಅಂಗಡಿಯವನ ಬಗ್ಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಓವರ್ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸೇ, ಮೊದಲಿಂದ ನಮಗೆ ಪರಿಚಯ ಇರೋನು ಇವನು ಈ ರೀತಿ ಮೋಸ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಒಳ್ಳೆ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ, ಅಪ್ಪಿ ತಪ್ಪಿ ಏನಾದ್ರು ಕೆಟ್ಟಿರೋದು ಬಂದಿತ್ತು ಅಂದ್ರೂ ಅಂಥ ಮನುಷ್ಯ ಅಲ್ಲ, ಅವನು ಕಣ್ತಪ್ಪಿನಿಂದ ಆಗಿದೆ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಬೇಯಿಮಾನಿ ಜೊ ತಬಿ ಕರ್ತಾ ಅಪ್ನೆ ಢೀಲೇಪನ್ ಸೆ ಓ, ಯ ಸಹಜ ವಿಶ್ವಾಸ, ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್. ಸೊ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಅಷ್ಟೇ, ನಾವು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ರೆಗ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಒಂದೇ ಅಂಗಡಿಗೆ ನಾವು ಹೋಗ್ತೀವಿ. ಸೊ ಒಂದೇ ಅಂಗಡಿಗೆ ಹೋದಾಗ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೇನಿರುತ್ತೆ, ಒಂದು ಫೇತ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಆ ಫೇತಿಂದನೇ ನಾವು ಮೋಸ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಫೇತ್ ಇರುತ್ತೆ, ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದರೆ, ಇಲ್ಲ ಪ್ರೈಸಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ, ತೂಕದಲ್ಲಿ ಮೋಸ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ತೂಕ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ, ಪ್ರೈಸಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಮಾಡಿರ್ತಾನೆ. ಇಲ್ಲ ಎರಡೂ ಕರೆಕ್ಟಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಏನೋ ಒಂದು ಕ್ವಾಲಿಟಿನಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಮಾಡಿರ್ತಾನೆ. जो इस तरह सहज विश्वास या अपने ढीलेपन से हम धोखा खाना पड़ते हैं, इसलिए आंखें खोलकर खरीद करना है. जो अपने ढीलेपन से या सहज विश्वास से बेईमानी में सहयोग देना, जो देखो इन सारी कारणों से ही हम लोगों ने बेईमानी करने के लिए उनको प्रेरणा देती है. ऐसी बातों को प्रेमचंद जी ने व्यक्त किया है. पढ़े लिखे बाबुओं के और कर्मचारी, पढ़े लिखे व्यक्तियों से, जो देखो उन्होंने कहा कि पढ़े लिखे बाबुओं और कर्मचारी, कर्मचारी मीन्स ऑफिसर्स, नौकरों, ಕೆಲಸಗಾರರು, कर्मचारियों पर तो अब कोई विश्वास नहीं करता, अब उनके साथ विश्वास. ನೋಡಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಇಟ್ಕೊಳಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. विश्वास नहीं कर सकते हैं. किसी थाने मीन्स क्या है, ಸ್ಟೇಷನ್, ಯಾವುದಾದ್ರು ಒಂದು ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗಿ, ಅಂದರೆ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ನು, ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ನು, ಈ ಥರ ಬೇರೆ ಬೇರೆ थाने या कचहरी मीन्स क्या है, ऑफिस, दफ्तर. कचहरी या दफ्तर में जाइए या म्यूनिसिपालिटी में चले जाइए. आपकी ऐसी दुर्गति मीन्स क्या है, ಹಾಲತ್ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ, ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಕೆಟ್ಟ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ಮೇ ಜಾಯಿಯೇ, ಚಲೆ ಜಾಯಿಯೇ, ಆಪ್ಕಿ ಐಸಿ ದುರ್ಗತಿ ಹೋಗಿ, ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೆಂಗಿರುತ್ತೆ, ದುರ್ಗತಿ ಹೋಗಿ ಕಿ आप बड़ी से बड़ी आनी उठाकर, बड़ी से बड़ी आनी मीन्स क्या है, नष्ट.
ಹಾನಿ ಅಂದರೆ ನಷ್ಟವನ್ನು ನಾವು ತುಂಬ್ಕೊಂಬರ್ಬೇಕಾಗತ್ತೆ, ನಷ್ಟವನ್ನು ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರಬೇಕಾಗತ್ತೆ. ದುರ್ಗತಿ ಹೋಗಿ ಕಿ ಆ ಬಡಿ ಸೆ ಬಡಿ ಹಾನಿ ಉಟಾಕರ್ ಬಿ ಉದರ್ ನಾ ಜಾಯೆಂಗೆ, ನಾವು ನಷ್ಟನೇ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ. ಹಂಗಾಗಿ ನಾವು ಲಾಭ ಏನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಯಾರ ಬಗ್ಗೆನೂ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಇಲ್ದಂಗೆ ಆಗೋಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಸೊ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಅದನ್ನು ಕೂಡ ತಮ್ಮ ಅನುಭವದಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. पहले ऐसा नहीं था, देखो कंपैरिजन जो आज और पहले मीन्स पुराना काल में जो कैसा था, पहले ನೋಡಿ ಮೊದಲು ಹೆಂಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ ऐसा नहीं था, व्यापारियों की साख बनी हुई थी, व्यापारियों की साख ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸಾಕ್ ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ವಿನಿಮಯ ಪದ್ಧತಿ, ಬಾರೋಯಿಂಗ್ ಸಿಸ್ಟಮ್. ನಾವು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇರೋದನ್ನು ಅವರಿಗೆ ಕೊಡೋದು, ವಸ್ತುವನ್ನು ಅವ್ರ ಹತ್ರ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತುವನ್ನು ನಾವು ಪಡೆದುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ನಾವು ರಾಗಿ ಜಾಸ್ತಿ ತೊಗೊಂಡು ಬೆಳೆದಿದ್ದೀವಿ ಅಂದಾಗ ನಾವೇನು ಮಾಡೋದು, ನಮ್ಮ ಹತ್ರ ಎಷ್ಟು ನಮ್ಗೆ ಆಗಿ ಮೀಗ ಅಷ್ಟನ್ನು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಕೊಡೋದು, ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಭತ್ತವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳೋದು ಅಥವಾ ಅಕ್ಕಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳೋದು, ಬೇಳೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳೋದು, ತರಕಾರಿಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳೋದು, ಈ ರೀತಿ ಜೈಸಾ ವಿನಿಮಯ ಪದ್ಧತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಟ್ ಇಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಬಾರೋಯಿಂಗ್ ಸಿಸ್ಟಮ್. व्यापारियों की साख बनी हुई थी, यो तौल में जो वहाँ भी क्या होता था, धोखा होता था, लेकिन इस प्रकार का नहीं है. ಅಲ್ಲೂ ಮೋಸ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಆದರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಇರಲಿಲ್ಲ. वहाँ क्या होता था, तौल में, तौल ना जो मैंने बताया था कि तौल में ತೂಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು 5 ಗ್ರಾಮು 10 ಗ್ರಾಮು ಹಿಂಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಗ್ಬೋದಿತ್ತು. ತೌಲ್ ಮೇ ಚಾಹೆ ಚಟಾಕ್ ಆದಾ ಚಟಾಕ್ ಕಸ್ಲೆ, ಒಂದಿಷ್ಟು ಚಟಾಕು ಅಂದರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಭಾಗವನ್ನು ಮಾತ್ರ ತೆಗೆದುಕೊತಾ ಇದ್ರು. ಲೇಕಿನ್ ಆಪುನೆ 5 की जगह ಆದರೆ ಈ ರೀತಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಕಂಪ್ಯಾರಿಸನ್. ಲೇಕಿನ್ ಆಪ್ जो चाहे इन्हें 5 की जगह में 5 रुपये ಕೊಡೋದ್ರ ಬದಲಾಗಿ जो 5 की जगह में 10 दिए तो 5 की जगह 5 रुपये देने की जगह में 10 रुपये का नोट दे आते. 10 ರೂಪಾಯಿ ನೋಟನ್ನು ನಾವು ಕೊಟ್ಟು ಬಂದರೆ 5 ರೂಪಾಯಿ ಕೊಡೋ ಜಾಗಕ್ಕೆ 10 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು ಬಂದಾಗ एक्स्ट्रा अमाउंटನ್ನು ಕೊಟ್ಟಾಗ तो आपको घबराने की कोई ज़रूरत ना थी. आपको घबराना मीन्स क्या है, ಭಯ ಪಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹೆದರಿಕೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಥವಾ ಮೋಸ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆ ಇರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಏನೇ घबराने की कोई ज़रूरत ना थी ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇರಲಿಲ್ಲ. जो आपके रुपये सुरक्षित थे, आपके रुपये आपके पैसा यानी 5 की जगह 10 देने के कारण आपके रुपये क्या हो गया था, सुरक्षित थे. सुरक्षित मीन्स इर्तित्व परफेक्ट आगी, जो सुरक्षित थे. अब घबराने की कोई ज़रूरत नहीं है, आपके रुपये सुरक्षित थे. मुझे याद है जो उन्होंने ये का जो बात बता रहे हैं, अपना एक एग्जाम्पल उन्होंने याद कर रखे हैं. ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ, ಒಂದು ಅನುಭವನ ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊತಾರೆ. याद है, एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से 1 पैसे की रेवड़ी ली थी. सो देखो, एक बार उन्होंने मुहर्रम के जुलूस हब्बदली ಮೆರವಣಿಗೆ उत्सव पर्व ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. सो मेले में उन्होंने क्या किया था, 1 पैसे के एक दुकानदार से, ಒಬ್ಬ ಅಂಗಡಿಯಿಂದ ಒಂದು ಅಂಗಡಿಯವನ ಕಡೆಯಿಂದ 1 पैसे 1 ರೂಪಾಯಿ ಅಥವಾ ಸಾರಿ 1 पैसे ನಯಾ पैसे ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ, 1 NP 1 पैसे का रेवड़ी मीन्स क्या है, ಸ್ವೀಟ್ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಎಂಥ ಸ್ವೀಟಪ್ಪ ಅಂದರೆ ಅದು ರೇವಡಿ ಅಂದರೆ ಜೋ ಉನ್ಹೋನೆ ಬತಾ ರಹಿ ಹೈ. ಸೊ ಅಂದರೆ ಗೋಧಿ ಬೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸ್ವೀಟ್ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ರೇವಡಿ ಲಿ ಥಿ ಜೋ ಅವರ ಪೈಸೆ ಕಿ ಜಗ ಅಟ್ಟನ್ನಿ ದೇ ಆಯಿ ಥಿ. ಸೊ ನೋಡಿ, ಇವರು ಒಂದು ವ್ಯತ್ಯಾಸ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ 1 पैसे ಕೊಡೋ ಜಾಗದಲ್ಲಿ 50 पैसे ಕೊಟ್ಟರಂತ. 8 अन्नी 8 आने. ಸೊ ಇಲ್ಲಿ 4 ಆನೆ
4 ಸೇಬ್ಗೆ. ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಇವ್ರೇನು ಮಾಡಿದ್ರು, ಅಟ್ಟನ್ನಿ ದೇ ಆಯಿತಿ 50 ಪೈಸೆ ಕೊಟ್ಟು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ರು. अट्टन्नी दे आया था घर आकर, लेकिन उसको वापस घर आने के बाद अपनी भूल मालूम हुई, अपनी भूल या अपनी गलती तम तप्पिन अरिवाइतो मालूम हुई तो दुकानदार के पास दौड़ा. जो लेखक ने दुकानदार के पास अंगड़ी हत्र ओडोद्रंते, लेकिन उनको विश्वास नहीं था कि वह अट्टन्नी वापस देगी. ಇವರಿಗೆ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಇರಲಿಲ್ಲ ಅವನು 50 ಪೈಸೆ ವಾಪಸ್ ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. फिर भी दुकानदार के पास गया, दौड़ा और आशा नहीं थी कि वह अट्टन्नी लौट आएगा, लौटाना वापस देना. लेकिन उसने प्रसन्न चित्त से, लेकिन दुकानदार ने प्रसन्न चित्त से ಅಂದರೆ ತುಂಬ ಖುಷಿಯಿಂದ प्रसन्न चित्त से उसको क्या कर दिया, अट्टन्नी लौटा दी. ये 50 पैसा वापस ಕೊಟ್ಬಿಟ್ರು ಅವನಿಗೆ. ಯಾರಿಗೆ? ಲೇಖಕರಿಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಟರು. ಯಾರು? ಅಂಗಡಿಯವರು. प्रसन्न चित्त से लौटा दी और उल्टे मुझसे क्षमा भी मांगी. ಆದರೆ ಅದಕ್ಕೆ ತದ್ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇವ್ರ ಹತ್ರ ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಕೂಡ ಕೇಳಿದ್ರಂತೆ. ನೋಡಿ, ಸಾರಿ ಕೂಡ ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರಂತೆ ಅಂಗಡಿಯವರು. ಇವತ್ತಾದರೆ ಹಂಗೆಲ್ಲ ಕೇಳ್ತಾರೆ, ಯಾವಾಗ ಕೊಟ್ರಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಹೋಗಿ ಹೊರಟೋಗ್ಬಿಡಿ ವಾಪಸ್ ಅಂತೇಳಿ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಆ ರೀತಿ ಇರಲಿಲ್ಲ ಅವತ್ತಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಪರ್ ಯಹಾ ಆದರೆ ಇವತ್ತು ಈಗ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನೆನಪು ಮಾಡ್ತಾರೆ. ಪರ್ ಯಹಾ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಕೆ ನಾಮ್ ಸೆ, ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ के नाम से इस एक विशेष नाम से जो सड़े हुए सेब को, देखो सड़े हुए सेब, कितने सेब? 4 सेब, खराब सेब या सड़े हुए सेब को उन्होंने क्या कर दिया है, जो बेचे जाते हैं, जो किसके नाम के द्वारा? कश्मीरी सेब नाम के द्वारा सड़े हुए सेब को बेच लेते हैं. बेचना, खरीदना, अपोजिट वर्ड्स ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಬೇಕು. ಬೇಚ್ನ, ಖರೀದನಾ. ನೋಡಿ, ಸೊ ಈ ಥರ ಗ್ರಾಮರ್ ಪಾಯಿಂಟ್ಸು ಬರ್ತಾ ಇರ್ತವೆ, ನೋಡ್ಕೊತಾ ಇರಬೇಕು. बेचना, खरीदना. सो यहाँ जो सड़े हुए सेब को कश्मीरी सेब नाम से बेचे जाते हैं. मुझे आशा है, इन्हें लेखक ने कहा रही है, मुझे आशा या विश्वास है कि पाठक, इन्हें हम लोग, तुम लोग, ನಾವು ಮತ್ತು ನೀವು, जो बाज़ार में जाकर, बाज़ार में जब जाते हैं तब क्या करना, जाते संदर्भ में मेरी तरह, यानी प्रेमचंद की तरह जो आंखें ना बंद कर लिया करेंगे, आंखें बंद ना करना, ನಂತರ ಕಣ್ಮುಚ್ಕೊಂಡು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಬೇಡಿ, बदलागी उनके साथ आंखें खोलकर व्यवहार कीजिए, नहीं तो उन्हें भी क्या होती है, जो कश्मीरी सेब ही मिलेगी. जब हम लोगों ने आंखें बंद करके व्यवहार करने से हमें कश्मीरी सेब मीन्स जो सड़े हुए सेब प्राप्त हो जाएगी. ऐसे एक नया अनुभव को प्रेमचंद जी ने इसके द्वारा व्यक्त कर रखे हैं. अंडरस्टैंड? ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಸೊ ನೋಡ್ಕೋಬೇಕು, ಇಂಪಾರ್ಟೆಂಟಾಗಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲವು ಗ್ರಾಮರ್ ಕಂಟೆಂಟ್ಸ್ನ ನೋಡಬೇಕು, ಪ್ಲಸ್ ಜೊತೆಗೆ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟಾಗಿ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕನ್ನು ರೀಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಒನ್ಸ್ ಟ್ವೈಸ್ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕನ್ನು ರೆಫರ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರೆ ಸೊ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವಶನ್ಸ್ ಎಲ್ಲ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗ್ಬೋದು. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.